Buddha Dui Guriva Garuneya
Ah
देव करुणी घ्यावा तेणे मजवा सुखनो हे एरते माई के दुःखाची जनिती नाही आदि अंत्य अवसान अविनाश करे आपुलिया ऐसे लाभी मनापिसे गोविंदाचे एरते माई के दुःखाची जनिती नाही आदि अंत्य अवसान तुका म्हणे एक मरणीची सरे
तमची उरी कीर्ती मागे ईरती माई की दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसान पांडुरंगा गुरु समजन सरजन सांगलाम राघम जगन निहरपाणे मंडनम मंडनानां तरुण तुलसी माला गंधरम कुंज निद्रम सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमसानुग्रह लादलो पावन झालो जरजरी ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुः पदम् मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा गंगाविरुद्धं नितपादस्वर्गं शुचिः शीलः समोदक्षः सप्रतापी जितेन्द्रियं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहं विढाला विढाला कैलासवासी गोविंद आश्रम कारभार यांचं असणारं प्रथम वर्ष श्राद्ध त्यांचे बंधू गोरख आश्रम कारभार चिरंजीव सोमनाथ गोविंद कारभार गोकुळ गोविंद कारभार कन्या सौ जनाबाई अशोक अवताळे समस्त कारभार परिवार गोविंद आश्रम कारभार यांचं असणारं प्रथम वर्ष श्राद्ध त्यांचे चिरंजीव सोमनाथ आणि गोकुळ कारभार परिवारावर प्रेम करणारे त्यांचे सर्व आप्तेष्ट मित्रगण भक्तगण उपस्थित सर्व संत महंत स्वामी परमेश्वरगिरी महाराज ओझर आश्रम स्वामी उत्तमगिरी महाराज केदारनाथ आश्रम सर्व भजनी मंडळ सर्वांना धन्यवाद। श्राद्धाचं निमित्त आहे श्रद्धायाः क्रियते इति श्राद्धः। आपल्या पितरांकरिता श्रद्धापूर्वक जे काही कर्म केले जाते जे क्रिया केली जाते त्याला श्राद्ध असं म्हणतात। श्राद्ध श्रद्धापूर्वक करायचं असतं। माता पित्यांची सेवा करणे हे आपलं कर्तव्य आहे। त्यांच्या या मृत्यूनंतरही काही कर्तव्य आपले शिल्लक राहतात। काही लोक जिवंतपणे आई बापाला लाथा मारतात आणि मोठं श्राद्ध घालतात। खरंच त्या श्राद्धाचा स्वीकार ते करतील का? श्रद्धाच नाही तर ते श्राद्ध कसं घडेल? पितरांवर श्रद्धा पण असावी। पिंडदान केलं जातं। पिंडदान हा एक विधी। आपण दशक्या करतो, तेरावा करतो, महिना घालतो, श्राद्ध करतो। वेगवेगळ्या धर्मामध्ये, वेगवेगळ्या पंथामध्ये, वेगवेगळ्या परंपरेमध्ये अनेक प्रकारच्या रूढी आपल्याला पाहायला मिळतात। हिंदू धर्मामध्ये 10 संस्कार आहेत।
दाह संस्काराचं मूळ कारण असं आहे की एकदा शरीर जाळून भस्म झालं आणि ती राख गंगेमध्ये अर्पण केली म्हणजे या जीवाला आसक्ती करता काहीही शिल्लक राहत नाही. कारण हा संसार जीव आसक्त असतो. शरीराचा काही अंश जर शिल्लक राहिला तर त्या भोवती तो भ्रमण करण्याची शक्यता असते. आणि म्हणून हिंदू धर्मामध्ये दाह संस्कार आहेत. मग हिंदू धर्मामध्ये जर दाह संस्कार आहे तर मग साधू संतांना समाधी का देतात तो? ते हिंदू धर्माचे नाहीत का? साधूचं शरीर हे शरीरच मानलेलं नाहीये. असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भूगोदशा. या देहामध्ये असूनही ते विदेही आहेत. कारण देहाबद्दल त्यांना कुठल्या प्रकारची आसक्ती नसल्यामुळं जरी त्यांचा देह शिल्लक राहिला तरी तो बाधक नाही. परंतु संसारी जीव हा आसक्त असतो. गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये ज्याला अर्जुनाने भगवंताला सांगितलं सेनयोरुभैर्मध्ये स्थापयमेच्युत यावदेतान् निरीक्षेऽहं युद्धकामानवस्थितान्. दोन्ही सैन्याच्या मध्ये माझा रथ नेऊन उभा करा कारण मला कोणाकोणाशी लढायचं आहे हे मला पाहायचं आहे. यावदेतान् निरीक्षेऽहं युद्धकामानवस्थितान्. युद्ध करण्याकरता माझ्या समोर कोण कोण आहे याचं मला निरीक्षण करायचं आहे. आणि म्हणून दोन्ही सैन्याच्या मध्ये जेव्हा भगवंताने रथ नेऊन उभा केला त्यावेळेला अचानक अर्जुन म्हणला मी युद्ध करीत नाही. युद्धाची तयारी मग युद्ध करीत नाही. लग्नाची तयारी झाली. लग्न मंडपामध्ये वऱ्हाडी येऊन बसले. नवरी सुद्धा आली आणि वर ओवाळणीला त्यांनी मंडपात यायचं. नवरदेव म्हणला मला लग्नच करायचं नाही. असं झालं का हो? सगळं दोन्ही बाजूला वऱ्हाड आलेले आहेत. लग्न मंडपात जायचंय बोल्यावर उभं राहायचंय आणि त्यावेळेला जर हा म्हणत असेल तर मला लग्न करायचं नाही असं चालत नसतं. काय युद्ध करणार नाही त्याचे काही कारण अर्जुनाने सांगितले. त्यापैकी एक कारण अर्जुनाने जे सांगितलं हे सर्व लोक मरतील यांच्या पत्न्या विधवा होतील आणि त्याचा परिणाम प्रदूषणची कुलस्त्रिया प्रदूषित होतील आणि हे वर्णसंकराला कारण घडेल. जायते वर्णसंकर त्याचा परिणाम संकरो नरकायैव कुलज्ञानां कुलस्य पतन्ति पितरो हेषां लुप्तपिंडोदक क्रियाः. इथं लुप्तपिंडोदक क्रियाः या शब्दावर जोर दिला अर्जुनाने. स्त्रीसु दुष्टासु वार्ष्णे जायते वर्णसंकरः. वर्णसंकर घडेल आणि त्याचा परिणाम संकरो नरकायैव कुलज्ञानां कुलस्य एक तर कुलस्त्रिया प्रदूषित होतील आणि लुप्त पिंडोदक क्रिया हा पिंडोदक क्रिया लुप्त होईल आणि त्याचा परिणाम पितरांचं पतन होईल. पतन्ते पितरो हेषां. आणि म्हणून पितरांचं पतन होऊ नये त्याकरता पिंडदानादी क्रिया महत्वाच्या आहे. म्हणून पिंडदानादी क्रिया लुप्त होता कामा नये. अशा प्रकारे आपल्या पितरांकरिता कृतज्ञता म्हणून काही लोक म्हणतात आम्ही शास्त्र वगैरे काही मानित नाही मनुष्य मेला म्हणजे गेला. चार्वाक मत काय सांगतो यावत जीवम सुखम जीवित ऋणं कृत्वा भूतं जीवेत भस्मे भूतस्य देहस्य पुनराजीवनं कुतः. मनुष्य मेला जाळलं काय राहिलं त्याचं शिल्लक. परंतु शास्त्र मृत्यू म्हणजे सर्वनाश मानित नाही. गीतेमध्ये भगवान सांगतात वासांचे जरणात यथा विहायो नवानि गृह्णाति नरोपराणि आचरेणाय विहाय गिरणा अन्यानि गय्याति नवानि. जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन वीढिजे तैसे देहांतराते स्वीकारिजे चैतन्यनाथे. मौली सुद्धा सांगताय जीर्ण झालेलं वस्त्र त्याचा त्याग करून आपण नवीन वस्त्र प्रदान करतो त्याप्रमाणे जीर्ण झालेल्या शरीराचा त्याग करून हा जीवात्मा नवीन शरीर प्रदान करतो. याला पुनर्जन्म म्हणतात. यालाच संसारही म्हणतात. नाद्यगुरु शंकराचार्याला संसार म्हणतात. इह संसारे पुनरपि जननं पुनरपि मरणं पुनरपि जननी जठरेशा
पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसार. किती वेळा जन्माया रे, किती वेळा जन्माया रे, किती वेळा जन्माया म्हणून या जीव भ्याला शरण गेला विठोसी. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. एक जन्माचं दुःख आहे, एक मृत्यूचं दुःख आहे, एक जरा म्हणजे वृद्धापकाळाचं म्हातारपणाचं दुःख आहे आणि एक व्याधी म्हणजे रोगाचं दुःख आहे. 4 प्रकारचे दुःख सांगितले तिथे भगवंताने. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. वास्तविक मनुष्य अपेक्षा सुखाची करतो पण भोगतो दुःख. दुःखाची अपेक्षा कोणी करीत नाही. कोणी देवाला कधी नवस केला का, देवा मला खरूज होऊ दे, देवा मला कॅन्सर होऊ दे, नाही, देवा मला लकवा होऊ दे, अशी काही अपेक्षा कोणी केली नाही. देवाला मागणी पण केली नाही. अपेक्षा प्रत्येकाला सुखाची असते, कारण सुख हा जीवाचा स्थायी भाव आहे. जे स्वरूपतः असतं ते राहावं वाटतं आणि जे आगंतुक आलं ते जावं वाटतं. सायड नावाचा एक प्राणी असतो, त्या सायडीला काटे असतात त्याच्या अंगाला. स्वतःच्या रक्षणाकरता भगवंतांनी दिलेले आहेत. वितवित काही फुटफुट लांबीचे काटे असतात त्या सायडीच्या शरीराला. अंगाचे काटे राहावे वाटतात, पण चालता चालता पायात जर एखादा बोरीचा काटा टोचला तर, बोरीचा काटा जर पायात टोचला तर तो निघावा वाटतो आणि अंगाचे काटे मात्र राहावे वाटतात. याला कारण काय, तो बोरीचा काटा बाहेरून आलेला आहे, तो जावा वाटतो आणि अंगाचे काटे स्वरूपतः आहे, पुन्हा राहावे वाटतात.
तसं दुःख आगंतुक आलंय म्हणून दुःख जावं वाटतं आणि सुख आनंद हे खरं स्वरूप आहे म्हणून ते राहावं वाटतं. सुख हा जीवाचा स्थायी भाव आहे. भगवान सांगतो ममेवंशो जीव लोके जीव भूत सनातनः मनशष्टानिंद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. ममेवंशो जीव लोके, हा जीव माझा अंश आहे, जीव परमात्म्याचा अंश आहे आणि परमात्मा आनंद स्वरूप आहे. म्हणून तर जीव सुखाची इच्छा करतो. दुःखाची इच्छा कोणी करीत नाही, दुःखाची मागणी कोणी करीत नाही. तर काही उदाहरण आपल्याला पुराणामध्ये पाहायला मिळतात. दुःख मागितल्याचे कोणतेच उदाहरण पाहायला मिळत नाही. श्रीमद भागवताच्या प्रथम स्कंदामध्ये कुंती जेव्हा भगवंताची स्तुती करते त्यावेळेला कुंती भगवंताला एक मागणं मागते. विपदः सन्तु न शाश्वत तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनम यस्य अपुनर्भवत दर्शनम. हे प्रभू मला द्यायचं असेल तर दुःख दे. कुंतीला काय दुःखाची कमी होते. सर्व जीवन दुःखात गेले, नाते दुःख मागितलं. का दुःख मागितलं? मागितलं ना कोणतीन दुःख. विपद हा विपत्ती दे, दुःख दे. पण का मागितलं? ज्या ज्या वेळेला दुःख आलं भगवंताचं त्या त्याला स्मरण केलं आणि जेव्हा जेव्हा भगवंताचं स्मरण केलं तेव्हा भगवान धावून आलात ना. मांडवांना लक्षाग्रहात जाऊन मारण्याचा प्रयत्न केला, पाण्यात बुडवून मारण्याचा प्रयत्न केला, विष घालून मारण्याचा प्रयत्न केला. अनेक प्रयत्न झाले. प्रत्येक वेळेला भगवान परमात्मा धावून आले. पांडव वनवासामध्ये असताना दुर्योधनाने दुर्वासाला पाठवलं परीक्षा पाहण्याकरता. सायंकाळ सूर्यास्त झालेला होता. सूर्यापासून प्राप्त झालेली साळी पालथी मारलेली होती आणि दुर्वासा भोजन मागतायत. अशा वेळेला काय करावं म्हणून द्रौपदीने भगवंताचा धावा केला. कृष्णा धावरे लवकरी संकट पडले भारी, कृष्णा धावरे लवकरी संकट पडले भारी. भगवान धावून आलेत ना. विपदो नैव विपदः संपदो नैव संपदा विपद विस्मरम विष्णू संपद नारायण स्मृती. जगत ज्याला विपत्ती म्हणेल त्याला मी विपत्ती म्हणत नाही, जगत ज्याला संपत्ती म्हणते त्याला मी संपत्ती म्हणत नाही. विपद विस्मरम विष्णू, भगवंताचं विस्मरण हीच विपत्ती आणि भगवंताचं स्मरण हीच खरी संपत्ती आहे. खरा धनवान कोण आहे जगामध्ये? कबीरा सब जग निर्धना धनवंता नाही कोय, धनवंता सो जानिये ज्याका राम नाम धन होय. राम नाम रूपी धन ज्याच्या जवळ तो खरा धनवान आहे. हे प्रभू, दुःखात तुझं स्मरण होतं म्हणून मला दुःख आहे. वह सुख परशील परो हरि हृदय से जाय बलि आरेवा. दुःख की जो पल पल नाम जपाय. ज्या सुखामध्ये तुझं विस्मरण होतं ते सुख मला नकोय. कोणती दुःख मागितलं. अनेक वेळा संकट आली. भर सभेमध्ये दुःशासन द्रौपदीचे वस्त्र ओढीत होता. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, पाचही पांडव सर्व खाली मान घालून बसलेले होते. शेवटी द्रौपदीला जाणीव झाली आता कोणी आपलं रक्षण करू शकत नाही. तेव्हा द्रौपदीने भगवंताचा धावा केला. कोटी गुंतलाची Bye.
जागेच्या वेळका सकया लावे दीनानाथ ब्रज संभाळी आपले नको भाऊ केले लाज रखो तुम लाज रखो दुःशासन द्रौपदीचे वस्त्र उडीत होता. भीष्म द्रोण आदी सर्व खाली मान घालून बसलेले होते. धृतराष्ट्र पांडव देखील खाली मान घालून बसलेले होते. द्रौपदीसाठी भगवंताचा धावा करा. हे प्रभू मैं गरीब दृष्ट गरीब तुम करुणा सागर हे करुणा सागर प्रभु हाक मारे द्रौपदी संकटे वस्त्र पुरविली धावत्वा घातले गजेंद्रासे. भगवंताने वस्त्र पुरवले म्हणण्यापेक्षा भगवंताने वस्त्रावतार धारण केला. स्वतःच भगवान वस्त्र बनले. हे प्रभू जेव्हा जेव्हा संकट आलं तेव्हा तेव्हा तू धावून आलास. कुंती भगवंताला सांगते कौरव पांडवांचं युद्ध संपलेलं होतं. पांडव विजयी झाले. धर्मराजाच्या स्वाधीन राज्य केलं आणि भगवान द्वारकेला जाण्याकरता निघाले. दुर्जनाच्या संयोगामध्ये दुःख असतं आणि सज्जनाच्या वियोगामध्ये दुःख असतं. सज्जन जेव्हा आपलं सोडून जातात तेव्हा दुःख होतं. भगवान द्वारकेला जाण्याकरता निघाले. कुंतीला दुःख झालं आणि कुंती भगवंताची स्तुती करते. हे प्रभू कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय नंद गोप गोविंदाय नमो नमः. नंद गोप कुमार गोविंदाय नमो नमः. हे कृष्ण हे वसुदेव नंदन कृष्ण हे देवकी नंदन कृष्ण. तर कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय यातला भाव सांगतो मी तुम्हाला. प्रेमामध्ये शब्द भावपूर्ण असतात. ज्ञानामध्ये शब्द अर्थपूर्ण असतात आणि प्रेमामध्ये शब्द भावपूर्ण असतात. प्रेमामध्ये शब्दाचा अर्थ शोधण्याऐवजी भाव शोधायचा असतो. यात कुंतीचा एक भाव आहे. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय
हे वसुदेव नंदन कृष्ण, देवकी नंदन कृष्ण, नंद गोप कुमार आहे. नंद गोप कुमार काय भाव आहे त्यामध्ये? कुंतीचा भाव आहे, अरे कृष्णा, ज्या वसुदेवाने तुझ्या करता कारावास सहन केला त्या वसुदेवा करता सुद्धा तो थांबला नाहीस. आमच्या करता काय थांबशील? रात्री 12 वाजता वसुदेवाला विवश केलं ना गोकुळात घेऊन जाण्याकरता. हे काय वसुदेव बाप आहे, पण ज्या माता देवकीने 9 महिन्यातलं उदरात वाहिलं त्या देवकी करता सुद्धा तू थांबला नाही. अंधारामध्ये तुझं मुख सुद्धा ती देवकी व्यवस्थित पाहू शकले नाही. गोकुळात गेल्यानंतर नंद यशोदेचं म्हणून राहावं तर नंद यशोदेचं म्हणून सुद्धा राहिला नाही. एक दिवस गोकुळाचा त्याग केलास. हा तुझा स्वभाव आहे, लढा लावतो, प्रेम देतो आणि निघून जातोस. नंद गोप कुमाराय गोविंदाय नमो नमः म्हणून मी तुला वंदन करते. जा म्हणजे जा. प्रेमामध्ये कधी कधी उलटी भाषा असते बरं का. काही वेळेला उलट बोलावं लागतं, सोयीचं कळत नाही. एखादा मनुष्य जेवायला बसला ना, काही जास्त खायची सवय असते. खा खा, देऊ का आणखी, घ्या घ्या. काही समजून घ्या, आता आवरलं पाहिजे. म्हणणार जरी खा म्हणत असेल आणि आणखी देऊ का म्हणत असेल तर त्याचा भाव काय आहे? खा खा, आणखी देऊ का? आमच्याशिवाय कोण आहे तुम्हाला? घ्या खा. जाणून घ्या, आवरलं पाहिजे. तसं कोणती म्हणली जा जा, कोणाकरता थांबला की आमच्या करता थांबशील. देवकी करता थांबला नाही, वसुदेवा करता थांबला नाही, नंदा करता थांबला नाही, यशोदे करता थांबला नाही, गोपीन करता थांबला नाही. निघा असं म्हटल्याबरोबर भगवान रथाच्या खाली उतरले ना. भक्ताची भाषा भगवंताला कळत असते. नमो अकिंचन वित्ताय निवृत्ती गुणवत्तये आत्मा रामाय शांताय कैवल्यपतये नमः. कोण आहेस तू? अकिंचन वित्त, तू दिनाचं धन आहेस. भक्ताचं खरं धन म्हणजे परमात्मा आहेत ना. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण व्हावया जतन हे उपाय लाभाचे. परमार्थ हे महाधन आहेत की ज्या धनाद्वारे भगवंताची प्राप्ती होते ते धन आहे परमार्थ. हे प्रभू खरं धन तू आहेस ना. दिनाचं धन कोण? ज्या ज्या वेळेला दुःख येतात, संकट येतात, भक्त हात मारतो तेव्हा तू जाऊन येतोस ना. सुरदास महाराज वर्णन करतात. दिनाचं दुःख हरण करणार. कोणाकोणाचं
दिनाचं दुःख हरण केलं. अजामेर गीत गान अजामेर गीत गान मेघ हो कौन गान पंछी हो पग पड़ा पंछी हो पग पड़ा गणिका सीता दीनाना दुःख हरण रे. अजामेळाचा उद्धार केला, जटायूचा उद्धार केला, व्याधाचा उद्धार केला. अजामेल गीध व्याध इन मे कहू कोण साथ, कोण होतं यांच्या बरोबर. पंछी हो पग पडात गणिकाची तारे, गणिकेचा उद्धार केला प्रभू. दिनाचं दुःख हरण करणार आहेस. जेव्हा जेव्हा दुःख आले संकट आले तेव्हा तू धावून आलास म्हणून विपद संतोन शाश्वत तत्व तत्व जगत गुरु भवतो दर्शनम यस्यात् पुनर्भवत दर्शन. द्यायचं असेल तर मला दुःख दे. मग दुःख कोणी मागतच नाही असं कसं म्हणतील कोणतीने तर मागितलं दुःख. का मागितलं? दुःखात भगवंताचं स्मरण होतं आणि भगवंताच्या स्मरणाचं सुख होतं. याचा अर्थ सुखाकरिता दुःख मागितलं, दुःखाकरिता दुःख मागितलेलं नाही. म्हणजे कोणतीच्या दुःख मागण्यात सुद्धा सुखाची अपेक्षा आहे. आणि म्हणून सुखाची अपेक्षा हा जीव करीत असतो. अविश्रांत दुःख भोगणाऱ्या जीवाकडे जेव्हा तुकाराम महाराजांनी दृष्टी टाकली, हा दुःख भोगताना दिसला. कारण दुःख भोगतोय, सुखाची इच्छा करतोय, पण सुखाचा योग्य मार्ग या जीवाला सापडत नाही आहे. अशा वेळेला तुकाराम महाराज मार्गदर्शन करतात. आपलं सुख हवंय का? सांगितलं सुख जर हवं असेल तर त्या परमात्म्याला आपलंसं करावं, अन्यथा सुख मिळणार नाही असं प्रथम चरणामध्ये सांगितलं. एक देव करून घ्यावा तेणे जेव्हा सुख विढाला या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य वालतुरे सर, मधुकर वालतुरे सर आपल्या कार्यक्रमाला उपस्थित झाल्याबद्दल मी वालतुरे सरांना धन्यवाद देतो.
या ठिकाणी आणखी उपस्थित मान्यवर आमचे रामनाथ दाते या ठिकाणी उपस्थित आहेत. वरखेळकर जे बबनराव म्हस्के आहेत, जे रांजणगावकर, कडूभाऊ म्हस्के आणि आणखी उपस्थित सर्व आपले भक्तगण, बेटाचे सर्व भक्तगण. कारण कैलासवासी गोविंदासराम पाटील कारभारी यांचं श्राद्ध आहेत आणि त्यांचा मुलगा गोकुळ हा एक विद्यार्थी म्हणून बरेच वर्ष बेटामध्ये राहिलेला आहे. बेटाचा एक विद्यार्थी आहेत आणि म्हणून बरीच बेटाची महाराज मंडळी, विद्यार्थी मंडळ, भक्तगण या ठिकाणी उपस्थित आहेत. असो श्राद्धाचं निमित्त आहे. अभंग आहे, तुकाराम महाराज उपदेश करतात. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेणे विण जीवा सुख नोय. सुखाची अपेक्षा तर प्रत्येकाला प्रत्येक जीवाला आहे, तर सुख कुठं आहे? तर सुखरू पैसा तुझ्या कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारे का. सुख तर तुझ्या परमात्म्याच्या जवळ आहे, परमात्म्याच्या स्वरूपात आहे. सच्चित आनंद रूप असणारा तो परमात्मा. सत्यम ज्ञानवनम सत्यम ज्ञानम अनंतम नित्यम अनाकाशम परमाकाशम असं असणार ते परब्रह्म, तो परमात्मा, तो आनंदाचं स्वरूप. आनंद सुख हवं असेल तर आपुला तो एक देव करून घ्यावा, तेणे विणे जीवा सुख नोहे. पण तो एक देव आपला करावा. तो एक म्हणजे कोणता? आमच्या समोर 33 कोटी येतो. 33 कोटी देव चामुंडा, अष्टकोटी भैरव. यापैकी कोणाला आपलंसं करावं म्हणजे सुख मिळेल? काही केलेले देव असतात, आपणच तयार करतो. कुठंतरी दगडाला सिंदूर लावला, झाला देव. गावाच्या बाहेर कुठंतरी एक ओटा होता, त्या ओट्यावर असा सिंदूर लावलेली कोणती देवी होती. एक भक्त गेला, देवीची पूजा करायला लागला. देवी लवकरच प्रसन्न झाली, कारण एक तर भक्त कोणी भेटत नव्हता. देवी प्रसन्न झाली. भक्ता काय पाहिजे? सांगितलं, माते आपलीच कृपा असू द्या. बस आपली कृपा, आशीर्वाद मिळावा, याच्या पलीकडे काही नको म्हणले. आपली कृपा असू द्या म्हटल्या बरोबर बिल्डिंगच कोसळली. तर ती होती अवदसा. आता अवदस याची कृपा म्हटल्यानंतर काय बरोबर, बिल्डिंग कोसळली, विहिरीतलं पाणी आटून गेलं, बाग गेली जळून. अवदसाची कृपा झाली ना. परमार्थ मग काही केलं म्हणजे सफलता मिळते असा अर्थ नाहीये. नाथ महाराज वर्णन करतात, शिडा तांब्याचं बाहुल शिळा तांब्याचं बाहुलं केलं, पाठ मांडणी वरी बैसलीलं, मस्त अलंकार गुंडाळेलं. हो, दगडाचं तांब्याचं काहीतरी बाहुलं केलं, वस अलंकार गुंडाळ पाटावर ठेवलं, मना येईल ते नाव ठेवलं, काहीतरी दिलं नाव ठेवून, झाला देव. आणि त्या देवाला करतोय नवस. दगडाच्या देवा बघा नवस, बाईल कथेसी जाऊन काय नवस करतोय? देवा मला मुलगा होऊ दे. दगड काय मुलगा दे? 9 कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती, तरी का करणे लागे पती.
पुत्र होती तरी का करणे लागे पती. नवसाने जर मुलं बाळ होत असतील तर पती करण्याची काय आवश्यकता आहे. घ्या त्या दगडाला मुलगा मागून, असं घडत असतं का. तात्पर्य कुठंतरी दगडाला सिंदूर लावला आणि त्याला देव मानलं तर चालेल का. सेंदरी हेंदरी दैवते कोण पूजती होते की ते आपल्या फुटा दिरते मागते सते अवधान. यांच्या ठिकाणी देवत्व सिद्ध होत नाही. काही झालेले देव स्वकर्तृत्वांनी ज्यांनी देवत्व प्राप्त केलेलं आहे. उदाहरणार्थ इंद्रचंद्रादी जैसे शतमक संपत्ती सर्गीची 100 यज्ञ केला इंद्र झाला. मग इंद्र झाल्यानंतर त्याच्याकडे जे देवत्व प्राप्त झालेलं आहे ते खरं देवत्व आहे का. मग तया पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागती माघारी मृत्यूलोका. परत मृत्यूलोकामध्ये जन्माला यावं लागतं. याचा अर्थ त्यांच्या ठिकाणी कुठं देवत्व सिद्ध होतो. नहुष स्वर्गाधिपती झाला पैराटी माझी पांबावला तो भुजंगत्व पावला नेणसी काही. माझे ज्ञानेश्वर महाराजांनी नहुष राजाचं उदाहरण दिलं. नहुष स्वर्गाधिपती झाला परंतु अयोग्य मनुष्य अनाधिकारी मनुष्य जर उच्च पदावर गेला तर तो कधी कधी त्या पदाचा दुरुपयोग करतो आणि त्याचं पतन होत असतं. नहुषाचं पतन झालं. नहुष तो भुजंगत्व पावला नाही काही सर्प झाला ना हो. पुढे राहिलं देवत्व. नहुष जेव्हा स्वर्गावर बसला इंद्र पदावर बसला स्वर्गामध्ये अनेक सर्व अप्सरा देवांगना हे सर्व दृश्य पाहिलं हर्षित झाला. गंधर्व वर्णन करून गात होते. या नहुषाने विचारलं स्वर्ग कोणाचा. म्हणले महाराज आपलाच. आता तुम्ही स्वर्गाचे स्वामी आहात. या अप्सरा म्हणले आपल्याच. हे चिंतामणी कामधेनू कल्पतरू म्हणले आपलेच. पहिल्या इंद्राची पत्नी होती शशी. पहिल्या इंद्राकडून ब्रह्महत्याचं पातक घडल्यामुळे तर इंद्रपद सोडावं लागलं. त्या जागेवर हा नियुक्त झाला. पण अनाधिकारी मनुष्य जर उच्च पदावर गेला तर काय घडतं. त्या पहिल्या इंद्राची जी पत्नी होती इंद्राणी तिचं नाव होतं शशी. ही कोण आहेत. ही म्हणले पहिल्या इंद्राची पत्नी. पण म्हणाला मी इंद्र ही इंद्राणी. ते म्हणले नाही महाराज माझे पती नाही आहेत. याचा अर्थ मी तुमचा स्वीकार नाही करणार. पण यांनी जोर दिल्यावरती म्हणले आता काय करावं. ती नारदाला सल्ला विचारला. नारदाने सांगितलंय बघ मी सांगतो ते कर. नाही म्हणू नकोस. सत्यपुरुष शहाणपणा चालत नसतो. मग तू हो म्हण पण मी सांगतो ते कर. फक्त तू एवढं सांग की मी तुम्हाला वरायला तयार आहे पण मला भेटायला येताना तुम्ही अनुचिष्ट वाहनावर बसून या. तिने सांगितलं मला भेटण्याकरता तुम्ही अनुचिष्ट वाहनावर बसून या तर मी तुमचा स्वीकार केला. अनुचिष्ट म्हणजे अनउचिष्ट ज्याचा कोणी आतापर्यंत उपयोग केला नाही असं वाहन. मग त्या त्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला. कोणतं वाहन मोकळं कोणतंच वाहन मोकळं सापडेना. अहो साधा उंदीर मामा सुद्धा गणपती बाप्पांनी सोडला नाही ना. कोणतं वाहन सापडायचं आता. त्यांनी विचार केला आतापर्यंत सगळ्यांचं वाहन सगळ्यांनी केलेलं दिसतं पण साधूचं काही कोणी वाहन केलेलं दिसत नाही. विनाशकाळी विपरीत बुद्धी. आणि म्हणून त्यांनी नहुषाने सप्तऋषींना बोलवलं. निरोप दिला. सप्तऋषींनी विचार केला आजपर्यंत एखाद्या इंद्राला जर गरज पडली तर ते आपल्याकडे सल्ला घेण्याकरता येत असत. असा निरोप कोणी पाठवित नसे. पण त्याला नवीन आहे चला बघू. सप्तऋषी येऊन बसले. संत आल्यानंतर तद्विद्धी प्रणिपादेन प्रणिपात करावा मला परिप्रश्न सेवया. यांनी प्रणिपात केला नाही वंदन केलं नाही. बसा 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 ऋषींनो कशी काय तपस्या चालू आहे. म्हणजे कोणती पद्धत आहे म्हणली चालू ते बोलण्याची. सारखी तपस्या करून करून तुम्हाला कंटाळा आला असेल नवीन काम सांगतो म्हणले. म्हणजे काय ही पालखी सजवली ना ही कांद्यावर घ्यायची. ऋषींना म्हटलं असेल पालखी काहीतरी मिरवणूक असेल काहीतरी असेल त्याच्यामध्ये काही दिसत नाही म्हणजे कधी मूर्ती चंद्र चरण पादुका वगैरे कोणाच्या. नाही नाही म्हणजे याच्यामध्ये मी बसणार कुठं जायचंय घेऊन म्हणजे जायचंय म्हणजे ते इंद्राची पहिल्या इंद्राची पत्नी ना शशी तिला भेटायला.
बघा सप्तऋषीला तुम्ही खांद्यावर घ्या म्हणले पालखी. सप्तऋषी म्हणले बघा नेमकं करतो काय बघू तर खरी. सप्तऋषींनी पालखी खांद्यावर घेतली, हा त्या पालखीत बसला आणि हळूहळू चालायला लागले. साधू आहेत. भूताची दया हे भांडवल संता, आपुलिया ममता नाही देही. प्राणीमात्राची दया हा भाव साधूच्या अंतःकरणामध्ये असतो. जर आपण जोरात चाललो तर जीव जंतूंची हिंसा होऊ शकते आणि म्हणून ते हळूहळू चालत होते. हा तर उतरले झाला. चला लवकर चला, लवकर चला, सर्प सर्प लवकर चला. त्याच्यामध्ये दुर्वास होते. दुर्वासांना राग, अरे सर्प सर्प काय म्हणतो, लवकर चला काय म्हणतो, जा तू सर्प होशील. सर्प होशील म्हटल्यानंतर झाला तो भुजंगत्व पावला नेणसे काही. सर्प झाला आणि लागला त्या पालखीत हिंडायला. इंद्रपदही गेलं, मनुष्य शरीरही, देवतांचं शरीरही गेलं. काय मिळालं यांना? देव म्हणावं का? इथं देवत्व सिद्ध होतं का? इंद्र चंद्राधिकांना आमच्या संतांनी देव मानलं नसून ते सुद्धा एक जीव आहेत. कारण ज्याचा मृत्यू होतो तो जीव आहे. आणि म्हणून ज्यांना एक दिवस मृत्यू ज्याचा होणार आहे त्यांच्या ठिकाणी देवत्व सिद्ध होऊ शकत नाही. मग इंद्र चंद्राधिकांना संत देव मानित नाही. कबीर महाराज सांगतात ना, इंद्र चंद्र को क्या क्या भयो नारद की तो हुई नारदी, नारद की तो हुई नारदी, ऐसे कबीर महाराज सांगता, या मायेने कोणाकोणाला झटका दिला. ही महदादी माझी माया ब्रह्मादिकाशी नकळेची आया. भगवान सांगतात ही माझी माया ब्रह्मादिकांना सुद्धा कळालं नाही बर का. अजब झटका माया का. कोणाकोणा दिला? इंद्रचंद्र को क्या क्या भयो सबको माधव. इंद्रा पडली भगे चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. अशा प्रकारे इंद्रचंद्रादिकांना देव मानल्या जात नाही. मग आपुला तो एक देव करून घ्यावा, तिने विण जीवा सुख नये. कोणता देव आहे हा? जे परब्रह्म आहेत. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम प्रमाहं भवाब्देरिदं मामकानां नितं भक्तराभ्यां येन तस्मात् विधातुरो सप्तर्षोनादिदोष परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. आद्य शंकराचार्य वर्णन करतात, प्रमाणं भवाब्देर इदं मामकानां. माझ्या भक्ताला भवसागर कमरेतकाच खोल आहे हे दाखवण्याकरता ज्यांनी कमरेवर हात ठेवलेले आहेत. नितंब कराभ्याम धृतोयेन तस्मात् विधातुर सत्तर धृतो नाभिकोशः. अंगुष्ठ नाभिकोशाकडे वळवलेला आहे. कशा करता? तर ब्रह्मलोक माझ्या भक्ताला नाभी इतकाच दूर आहे. नाभिकडे अंगुष्ठ का वळवलंय? कमरेवर हात ठेवलाय, नाभिकडे अंगुष्ठ वळवलंय. कारण नाभी याचे नाभी कमळी जन्मचित्र आणला, त्याच्या नाभीपासून कमळ निर्माण झालं, ज्या कमळामध्ये ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. आणि म्हणून नाभिकडे अंगुष्ठ वळवलं. ब्रह्मलोक माझ्या भक्ताला नाभी इतकाच दूर आहे. अंगुष्ठ का वळवला? तर अंगुष्ठ हा एक ब्रह्मबोधक आहे बर का. लहान मुल बघा काय करतं. लहान मुल 5-6 महिन्याचं असतं तर तोंडात अंगठा घालतं ना, किंवा पायामध्ये हातात पाय धरतं आणि ते पायाचा अंगठा तोंडात घालतं. लहान मुल तर काही कळत नाही. पण नेमकं अंगुष्ठ मुखामध्ये का घालतं? तर लहान बालकाच्या मनामध्ये विषयाचं चिंतन नसतं. आणि जेव्हा विषय चिंतन नसतं तेव्हा ब्रह्मचिंतन असतं. अंगुष्ठ ब्रह्मबोधक आहे. आणि म्हणून उपनिषदकाराने अंगुष्ठ मात्रेनं आत्म्याला अंगुष्ठ मात्र शब्द वापरलेला आहे. मग अंगुष्ठ नाभिकडे वळवला. माझ्या भक्ताला ब्रह्मलोक किंवा ब्रह्म तत्व हे नाभितकच दूर आहे. आणि भवसागर कमरेतकाच खोल आहे हे दाखवण्याकरिता ज्यांनी कमरेवर हात ठेवला तो असणारा परमात्मा. विटेवरी जाची पाहुले समान, पाहुले समान, पाहुले पाहुले विटेवरी जाची पाहुले समान, पाहुले
तोची एक दान शूरदाता मनाचे संकल्प पावविल सिद्धे जरी राहे बुद्धी त्याचे पै त्याच्या चरणावर बुद्धी समर्पित करा तो सुख देणार आहे सुखरू पैसा तुझ्या कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारे खातो पांडुरंग हे तत्व निराकार आणि साकार दोन्ही स्वरूपाचं प्रतीक आहे म्हणून मौलिक ज्ञानेश्वर महाराज सांगतात तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा रे श्रीहरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी सारोनिया तो म्हणजे निराकार आणि हा म्हणजे साकार तोच हा आहे बर का परब्रह्म नेनो ब्रह्म मार्ग चुकले उघडे पंढरपुराशी आले हेच ब्रह्म आहे ते जे शुद्ध निर्विकल्प ब्रह्म आहेत ते या ठिकाणी भक्ता करता उभे आहेत आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विण जेव्हा सुख नाही त्या परमात्म्याच्या व्यतिरिक्त जे काही आहे ते माईक आहेत माईक म्हणजे माया रचित आहेत आणि माया रचित असल्यामुळं अस्तित्वही नसणारी माया आणि ही दुःखाला कारण आहे असं द्वितीय चरणामध्ये मला सांगतात कैलासवासी गोविंदाश्रम पटेल कारभार यांचा स्मरण श्राद्ध उपस्थित असणारे सर्व पाहुणे मंडळी काही लांबून लांबून पाहुणे मंडळी आलेली आहेत सर्वांना धन्यवाद
माईके दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसान. माईक माया, मा म्हणजे नाही, या म्हणजे आहे. नसूनही जी भासते, जिचं अस्तित्व नसतानाही जी भासते ती माया. तसं मृगजळ आहे, मृगजळाचं अस्तित्व नाही, मृगजळ नावाचं कुठं जल नाही आहे. कधी ऐकलं का एका माणसाने मृगजळाच्या पाण्यावर केळीची बाग लावली? नाही, का मृगजळ पाणीच नाही आहे, फक्त तो पाण्याचा आभास होतो. त्याप्रमाणे माया रचित हे सर्व विश्व आहे, माया रचित संसार आहे. मग वेदांत शास्त्राच्या दृष्टीने या संसाराचं अस्तित्वच नाहीये बरं का. विचारा अंती या संसाराचं अस्तित्व सिद्ध होत नाही. म्हणायचं कसं काय? घरदार, बायका, मुलं हे सगळं कुठे आहे का? सगळं बंगला बांधला, गाडी घेतली, मुलं झाले, नातू झाले, नातू आजोबाच्या मांडीवर खेळतायत, आजोबाच्या मिशा ओढतायत, हे सगळं खोटं आहे का? काय तुमचे साधू संत काही सांगतात तुम्ही आहात. शंकराचार्य सांगतात, श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि दत्तं ग्रंथकोटिभिः ब्रह्म सत्यं जगन् मिथ्या जीव ब्रह्मैव नापरः. एक मनुष्य चारा विकायला बाजारात गेला. 30-40 वर्षापूर्वीचा विषय सांगतो. बैलगाडीमध्ये काही चारा घेतला त्याने, गेला बाजारात विकायला. आला करावं, काय भाव दिला चारा, किती घ्यायचं तुम्हाला? गाडी पूर्ण गाडी घेऊन टाकतो मी. सांगा भाव, उक्तच द्या, काय पेंड्या मोचित नाही बसायच्या. ते सांगितलं 300 रुपये. त्या काळातला भाव, 30-40 वर्षापूर्वीचा विषय सांगतो. 300 रुपये आम्हाला लिहून द्या. काय लिहून घ्या? 300 रुपये द्या, चारा घेऊन कशाला लिहून द्या? नाही, मला खोटा आवडत नाही, मी खरा माणूस आहे. लिहून द्यायचं काही बिघडलं का? तर शेतकरी म्हणलं मला लिहिता दिली तुझ्या हाताने. त्यांनी लिहिलं, चाऱ्याची गाडी 300 रुपये, हमला करासे, कोणा लावाशाही, होता अंगठे बहादर, ते का अंगठा गळ्यात. म्हणलं हाकल गाडी. तो म्हणला, अहो आपला सौदा चाऱ्याचा झाला, गाडीचा नाही. कागदावर काय लिहिलं? म्हणले चाऱ्याची गाडी. काही लोक बोलताना असं बोलतात जणू सत्यवादी हरिश्चंद्रानंतर याचाच नंबर. आणि बोलताना खरं असल्यासारखं भासवतात आणि असं फसवतात. चांगल्या चांगल्या लोकांना फसवतात ना काही. तो म्हणून रडायला लागला, अहो मी याला चारा विकला, सौदा चाऱ्याचा, गाडीत घेऊन चालला बैला सगळं. आजूबाजूचे लोक गोळा झाले. का काय झालं? अहो गोळा माणूस आहे हा, तुम्ही कसं याला फसवताय? तो म्हणला, हे बघा मी खरा माणूस आहे, मला खोटं बोलायला आवडत नाही. काय झालं? बघा कागदावर काय लिहिलंय, चाऱ्याची गाडी 300 रुपये. घेतली म्हणले मी चाऱ्याची गाडी. त्याच्यामध्ये एक वेदांती होता. कागदावर काय लिहिलंय? म्हणले चाऱ्याची गाडी 300 रुपये. या कागदावर बैल लिहिले का? नाही. का म्हणले बैल? याच्यात जू लिहिले का? नाही. का म्हणले जू? याच्यात चाकं लिहिलेत का? नाही. म्हणजे काय म्हणले चाकं? त्या गाडीच्या एका एका पार्टचं नाव घेतात, एक एक पार्ट बाजूला केला उचलतो चाका. चाऱ्याची गाडी शब्द जरी लिहिला होता तरी विचार अंती त्याला चाऱ्याची गाडी सिद्ध करता आली नाही. तसं संसार हा माया रचित आहे आणि मायाचं अस्तित्वही ज्याला आधी नाही आणि अंत नाही आहे, प्रारंभ नाही आणि शेवट नाही, जे मध्येच भासतं ते सत्य असू शकत नाही. आणि ये रती माईके दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसान. ज्याला आधी नाही अंत नाही असं मध्ये भासणार जे असतं ते सत्याच्या व्याख्येत बसत नाही आणि ते सुखदायी नसून ते दुःखदायी आहे. आणि मग सुखाला कारण असणारा परमात्मा आहे. त्या परमात्म्याची भक्ती करावी. त्या परमात्म्याकरिताच सर्वस्वाचा त्याग करणारे संत ऋषीमुनी असतील. नाथ महाराज वर्णन करतात आनंद लहरी ग्रंथामध्ये, प्रपंची सुख जोडे तरी का सेवी गिरीकंदरे, राज्य टाकून गेले थोडे तरी ते का वेडे म्हणावे. ज्यांनी राज्याचा त्याग केला ते वेडे होते का? काहीतरी त्यांना काहीतरी मिळत असेल म्हणून तर त्याग केला ना. राज्यात जे प्राप्त होतं त्यापेक्षा विशेष त्यांना काहीतरी मिळत असलं पाहिजे. एक राजस्थान मध्ये कर्मयती बाई नावाची एक मुलगी होती.
ब्राह्मणाची कन्या होती, राजपुरोहिताची कन्या होती. या कर्मयतीला लहानपणापासून भगवंताच्या भक्तीची गोडी लागलेली होती. रात्रंदिवस त्या परमात्म्याच्या भजनात चिंतनामध्ये असायची, भजनाला जायची, नाचायची, गायची. आई वडिलांना कधी कधी त्याचा अपमान वाटायचा, काही मुलगी कुठेही नाचते, कुठेही गाते, नाही का. मीराबाईची काय अवस्था होती महाराज, काय काय पण विष का प्याला रणाजने भेजा पिबत पिबत मेरा हासे. विष सुद्धा देण्याचा प्रसंग मीराबाईवर आला. ही कर्मयती मुलगी आहेत. आई बापाने विचार केला याचं लग्न करून टाकू, म्हणजे हे बाकीचं बंद तरी होईल. तिला सांगितलं नाही, लग्न ठरलं. लग्नाच्या आदल्या दिवशी तिला सांगितलं उद्या तुझं लग्न आहे. तिला वाईट वाटलं, विवाह करण्याची इच्छा नाही आहे. रात्री 12 वाजता सर्व झोपले, ती मुलगी गेली निघून. आता राजस्थान मधलं वाळवंटी प्रदेश, पायी चालून चालून किती चालणार. राजपुरोहिताची कन्या होती. सकाळी सगळ्यांना आश्चर्य वाटलं, मुलगीच नाही. राजाने आदेश दिला जिथं कुठं असेल तर त्या मुलीला घेऊन या. काही घोडेस्वार आले तिला शोधण्याकरता. लांबून तिने पाहिलं घोडेस्वारांना येताना, ती घाबरली. आता आपल्याला परत घेऊन जाणार, पुन्हा संसारामध्ये आपण अडकणार. रडायला लागली ती. लपायला कुठं जागा नाही, कुठं दरी नाही, डोंगर नाही, झाड झुडूप नाही. समोरून लांबून घोडेस्वार येताना दिसले, घोड्यांचे ते धूळ उडताना दिसली. भगवंताचा धावा केला, हे प्रभू एवढ्या संकटातून मला मुक्त करा. तिथे एक मेलेला उंट पडलेला होता. तो जो मेलेला उंट होता, त्या मेलेल्या उंटाच्या पोटातली आतळे कुत्र्यांनी खाऊन टाकलेली होती, त्याच्यामध्ये पोकळी होती. त्या मेलेल्या उंटाच्या पोटाच्या पोकळीमध्ये शिरली ती. आता एखादा प्राणी मेल्यानंतर किती दुर्गंध येतो, कोणी त्याच्याजवळ जात नाही. ते घोडेस्वार आले आणि नाक बंद करून तिथून निघून गेले. आणि घोडेस्वार निघून गेल्याच्या नंतर ती बाहेर आली. त्या उंटाच्या उदरामध्ये असणारा दुर्गंध सुद्धा आज तिच्याकरता सुगंध झाला. कारण थोडा वेळ दुर्गंध जरी सहन केला तर संसाराची कायमची दुर्गंधी त्यापासून मिटणार होते. हा त्याग भगवंता करताय. भगवंता करता सर्वस्व समर्पित करणारा भक्त असतो महाराज. आणि म्हणून खरोखर ज्याला परमात्म्याचं वेड लागलं, संसाराचा ज्याला वेड लागलं तो संसार चांगला करू शकतो. परमात्म्याचं ज्याला वेड लागलं तो परमार्थ चांगला करू शकतो. तुकाराम महाराजांना पांडुरंगाचं वेड लागलं ना, ज्ञानेश्वर महाराजांना, तुकाराम महाराजांना पांडुरंगाचं वेड लागलं. रात्रंदिवस भगवत चिंतन. जागृते स्वप्ने शक्ते नाढवी, जागृते स्वप्ने शक्ते नाढवी, जागृते स्वप्ने शक्ते नाढवी. रूप अंतरी साधवे, पाहता रूप अंतरी साधवे, पांडुरंगे मनोरंगे, पांडुरंगे मनोरंगे. सुजुक्ती तिन्ही अवस्थेमध्ये फक्त परमात्मा. परमात्म्याशिवाय जीवनामध्ये काही नाही अशी अवस्था निर्माण झाली. ही अवस्था निर्माण होण्याकरता तर हा परमार्थ आहे. म्हणून महाराज सांगता, अविनाश असणाऱ्या परमात्म्याला अप्रस करण्याकरता त्याचं पिसं लागावं, वेड लागावं. तृतीय चरणामध्ये अविनाश करिया परिया, अविनाश करिया परिया,
आहेत. 5 मिनिटात आपण आवरून घेणार आहोत. पुढे काही कार्यक्रम आहेत. अविनाश करी आपले ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे त्या परमात्म्याचं पिसा लागावं, वेळ लागावं. अशी स्थिती झाल्याच्या नंतर महाराज सांगतात तू मरणार नाही बरं का. मरण माझे मरून गेले मज केले अमर. तर आत्मा कधी मरतच नसतं. नयनम छिंदन्ति शस्त्राणि नयनम दहति पावकाः न चैनम क्लेदेन्त्यापोन्नशोचयते मारुतः अच्छद्योयं दाह्योयं अक्लेद्यो शोश्च एव च नित्य सर्वगतस्थाणुर् अचलोयं सनातनः. आत्मा अचल आहे, सनातन आहे. न हन्यते हन्यमाने शरीरे. नष्ट होणारं शरीर आहे तर नष्ट होतच असतं, ते क्षणक्षणाला नष्ट होत आहेत. परंतु जरी शरीराचा मृत्यू झाला तरी तो कीर्ती रूपाने शिल्लक राहील शेवटच्या चरणामध्ये. तुकामणे कामरणे श्राद्धाच्या निमित्ताने स्नायोग काय काय पुण्यतिथी कधी येते? मग लवकर यायचं तिकडे भेटत या. प्राईम सिंगीकरच होते ते. गुरुवर्य नारायणगिरी महाराजांची तीव्र इच्छा होते आळंदीला चांगलं भव्य अशा प्रकारे बांधकाम व्हावं. त्या जागेला कुळ लागलेलं होतं. कुळाच्याने आपले काही बराच काळ त्या ठिकाणी कोर्टात भांडण चालू होतं. वादही मिटले, नंतर आरक्षण पडलं तेही आपण काढलं. आता बांधकामाला आपण सुरुवात केलेली आहे. कारण आळंदीची वारी आता जवळ आली आहे. पण अजून एक कोरोना काय, कोरोनाच्या संकटामुळे यात्रेला परवानगी आहे किंवा नाही हा मोठा प्रश्न आहे. किंवा असले तरी त्याला अनेक प्रकारचे प्रतिबंध असतील. शेवटी कोरोना संकट निघून जाईल. भगवंताच्या कृपेने लवकर कोरोना निघून जाऊ, पुन्हा न येऊ. कारण त्यामुळे परमार्थ खूप बुडला ना. काही या कोरोनाच्या काळामध्ये काही लोकांनी माळीच करून टाकले. का हो? हे डॉक्टरने सांगितलं. डॉक्टरने काय सांगितलं? मी खायला सांगितलं. मग जे खाणारे होते ते जगले का? खाणारे होते ते गेलेत ना. मग त्याकरता आपण जे व्रत आपण स्वीकारलेलं असतं ते व्रत कधी आपण सोडू नये. व्रतांमध्ये दृढता असावी. दृढतापूर्वक कुठलंही व्रत असावं. जीवन मृत्यू हा संघर्ष तर चालूच असतो. मृत्यू हा येतच असतो. कोणाचा आज येईल, कोणाचा उद्या येईल, कोणाचा 10 वर्षानंतर येईल. परंतु जे व्रत आपण स्वीकारलेलं आहे ते यथार्थ रीतीने पार पाडावं. त्याकरता दृढता असावी. तर
आळंदीची वारी आहे. काय घडेल, नाही दिंडी निघली तर त्या ठिकाणी आपण गाडी नका होईना एखादा टेम्पो नेऊन आपण काही वारकरी जेणेकरी जाऊन त्या ठिकाणी थांबू. कारण 2 वर्षापासून वारी बंद आहेत. तर आळंदीला आपण कामाला प्रारंभ केलेला आहे. ज्याला काही योगदान करता येईल ते आपण करावं. थंडीचे दिवस असतात, बऱ्याच वेळेला थंडी असते ना, वारकरी बाहेर पडतात, म्हणून वारकऱ्यांची व्यवस्था त्या ठिकाणी व्हावी. त्या दृष्टिकोनातून भव्य अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी मठाचं बांधकाम करायचं आहे की जेणेकरून आपल्या जे कोणी भक्तगण असतील तिथं आल्यानंतर त्यांची सुविधा त्यांना त्यातून मिळावी आणि थांबण्याकरता त्या ठिकाणी व्यवस्था व्हावी. परमार्थ करण्याकरता शेवटी थांबायला जागा असावी लागते आणि म्हणून अशा प्रकारे आळंदीचं मठ काम करण्याकरता, काम तसं बरंच मोठं आहे पण जास्तीत जास्त योगदान आपण प्रत्येकाने आपलं काम आहे असं समजून करावं. कारण ते आपल्या करताच आहेत. साधूचं जीवन तर त्यागमय असतं. साधूला काय 2 टाइम भिक्षा तर कुठे मिळेल, परंतु जी सेवा आहे, कारण गुरु परंपरा आहेत आणि जी परंपरा आपल्याला निभवायची आहे, ती परंपरा चालवित असताना सद्गुरु योगराज गंगागिरी महाराजांचे विचार, गुरु नारायणगिरी महाराजांचे विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचं कार्य या माध्यमातून घडत असतं. आणि हे कार्य करत असताना त्या ठिकाणी पूर्वीचा काळ वेगळा होता, पण आता सुविधांची आवश्यकता लोकांना भासायला लागलेली आहे. त्यामुळे आता सुविधांची गरज आहे. म्हणून त्याकरता मठाचं काम आणि जलद गतीने व्हावं, लवकर व्हावं, याकरता आपण सर्वांनी योगदान द्यावं ही अपेक्षा त्याकरता आहे. बघ, आर्थिक रूपाने योगदान करता येऊ शकतं, वस्तू रूपाने कोणी सिमेंट देऊ शकतं, एखाद्या विटाची भट्टी असेल तर विटा देऊ शकतो. आपणारा हा श्राद्धाच्या निमित्ताने असणारा योग कैलासवासी गोविंद आश्रम पटेल कारभार आणि त्यांचे चिरंजीव गोकुळ आणि सोमनाथ यांनी हा योग या ठिकाणी घडवून आणलेला आहे. तर गोकुळ हा एक मुलगा आपला विद्यार्थी, बेटातील विद्यार्थी आहेत, म्हणून या ठिकाणी उपस्थित बेटाचे भक्तगण वालतुरे सर आळंदीच्या मठाच्या कामाकरता 1,01,000 रुपये त्यांनी या ठिकाणी जाहीर केलेले आहेत. मी वालतुरे सरांना या ठिकाणी धन्यवाद देतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. विठाला विठाला आपुला तो एक देव ध्वनी घ्यावा, तेने जीवा सुख नोही. येरते माईके दुःखाची जनिते नाही आदि अंती अवसान. अविनाश करी आपुल्या ऐसे लावी मनापिसे गोविंदाचे. येरते माईके दुःखाची जनिते नाही आदि अंती अवसान. तुका म्हणे एक मरण्याची सरे उत्तम शिवरे कीर्ती मागे. येरते माईके दुःखाची जनिते नाही आदि अंती अवसान. ज्ञानेश्वर झालेली सेवा प्रभूचरणी समर्पण. विठ्ठल जय जय विठ्ठल.